1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 हे जे 18वी पण हाय तयार आता. म्हणजे 17 ते 18 कांडे. हा. मी इथं 43 टन ऊस काढलाय. आता 50 टन ऊस झालाच पाहिजे. किती गुंठ्यामध्ये? हे 18 गुंठ्यामध्ये आता किती पाहिजे? मला 50 टन पाहिजे आणि होणार सर. त्या ऊसापेक्षा हा 10 पटीने चांगला आहे. 10 पटीने. होय. आज जर कंडिशन बघितली 8 महिन्याचा प्लॉट आहे हा पण हा आणि तो पण आठ बनायचा. पण मग 50% ग्रोथ याची जास्त आहे आणि ते आपण समोर समोर पाहू शकतो. शेजारीच प्लॉट आहे. आज तो म्हणजे 2 ते 3च कांड्यांवर आहे माझ्या मते. होय 3 कांड्या 3-4 कांड्यावरती आहे तो ऊस. आणि आज आपला 10 12 16 कांड्या आहेत आपल्या. एवढा डबल फरक पडतो. डबल फरक पडतो. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आहेत. नमस्कार. नमस्कार. तर आपण आज तुमच्या गावात उभा आहोत. तर तुमचा एकदा परिचय द्या आणि थोडस या ऊसाबद्दलची माहिती सांगा. सर माझं नाव विजय आनंदराव कोळीगडे. शॉपचं नाव आहे ऐश्वर्या ॲग्रो. नंबर आहे 9403465071. मी हा ऊस 92-005 लावलाय. ही व्हरायटी लयास गेल्या. हा. म्हणजे हे निडवं मी टाकले. जर हा लागण असती, लागणीचा ऊस असता तर हा ऊस ह्याच्यापेक्षा डबल झाला असता. मग आणि कसं आहे ह्या ऊसाला तांबेरा आणि हे जास्त येत होता. म्हणजे रोगाला जास्त पाहिजे. माझ्यात तांबेराच दिसत नाही अजिबात. नाही, अजिबात नाही. क्षेत्र किती? हे 18 गुंठे. 18 गुंठे. साधारण तुम्ही आता ऊस पण मोजले हा. तर किती हजार ऊस आहे 18 गुंठ्यामध्ये? 18,000. आपल्या टोटल ह्यामध्ये 18,000 पेक्षा थोडेसे जास्त असतील पण 18,000 गुंठ्याला 1,000 ऊस तुम्हाला मिळणार. बरोबर. आणि आज वजन साधारण किती पर्यंत? आता वजन हे मी म्हणतो 1.5 किलो पर्यंत तरी भरायला पाहिजे. आणि किती दिवसाचा आहे आज? आज हा 8 महिने झालाय पूर्ण. हा. अजून किती दिवस बाकी याला? अजून आपल्याला 8 महिने आहे. 50% त्याचं हे झालेलं आहे वय. बरोबर. 50% वाढ. म्हणजे समजा आज 1.5 किलो तुम्ही अंदाज तर 3-3.5 किलो पर्यंत 3 किलो तरी 3.5 राहून 3 किलो तरी झाला. पट होईल. हो हो. बरोबर आहे. मी इथं 43 टन ऊस काढलाय. आता 50 टन ऊस झालाच पाहिजे. किती गुंठ्यामध्ये? हे 18 गुंठ्यामध्ये आता किती पाहिजे? मला 50 टन पाहिजे आणि होणार सर. त्या ऊसापेक्षा हा 10 पटीने चांगला आहे. 10 पटीने. होय. आता परिसरामध्ये सर ऊस तुमचा रस्त्याचं कडेला आहे, त्यावर रस्ता आहे ना. हा. तर एकंदरीत जाणार येणाऱ्यांचं काय हे आहे? सुरुवातीला कसं होतं तांबेऱ्याचा ऊस घेतल्यामुळं हे गिड्डा ऊस होता. लोक म्हणायचे गिड्डा ऊस कसला केलाय आणि आता म्हणतात तू 92-5 कराय नाहीस, हा काहीतरी वेगळा टाकलाय. म्हणजे वेगळी व्हरायटी. वेगळी व्हरायटी म्हणाले. तुम्ही तुमची एखादी सेपरेट व्हरायटी सुद्धा याला तुम्ही करू शकता. बरोबर का नाही? आणि जे आता म्हणजे ते सांगितलं. आता लोक येऊन थांबून बघून जायला लागले. बरं. मग हे कसं केलंस काय केलंस आता विचारायला लागले. बरोबर. ही जी व्हरायटी आहे ही कोणती व्हरायटी? ही 92-005. बरं. हे निडवं टाकलंय मी. म्हणजे तिसऱ्या वेळेच टाकलंय आणि 10 गुंठ्यातलं निडवं 2400 रुपयाला घेतलंय. 10 गुंठ्यातलं 2400 रुपयाला. सगळा ऊस न्यावा म्हणला 2400 रुपयाला शेतकरी. 10 गुंठे 2400 रुपये. 2400 रुपयाला 40 रुपये गुंठ्याप्रमाणे बियाण्यासाठी बियाण्यासाठी घेतलं तिसऱ्या आणि वेळेचं. तरी सुद्धा 3 सऱ्या कमी पडल्या 18 गुंठ्यातल्या. मग एवढासाच ऊस होता. एक ऊस 3 कांडी पडत होती. बरोबर. आणि मग ते करून मी लावले. मला एक सांगा, ही व्हरायटी आता लयाला चाललेली आहे. बरोबर. किंवा तुमचं आता कुरुकली गाव बरोबर हा. का? या गावात किती व्हरायटी ह्या ऊसाची व्हरायटी? कोणच नाही मी एकटाच आहे. मी. का डेअरिंग केली तुम्ही असं? हे मला फक्त सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी ताकद किती आहे बघायची होती. म्हणजे ताकद किती आहे आपल्या ह्याच्यावरती. हा जर ऊस जर चांगला आला तर याला 100% गुण देता येतात. असं हा. आणि म्हणजे 100 नाही आता मी 1000 गुण देऊ शकतो. बरं. म्हणजे जी व्हरायटी लयास चालली सर बरोबर की नाही? जे कोणी बघत नाही आता. बरोबर. तिचं कारण काय? एक तर हा 10 फुटाच्या वरती जात नाही. पावसाळ्यात वाढतच नाही अजिबात. कशामुळे? ते त्याला तांबेरा येतोय. परत म्हणजे जे रोग आहेत सगळे आहेत. आणि ह्याच्यात म्हणजे जे रोग येत्या हा. ऊसावरचे जे काय रोग असतील ते सर्व सर्व याच्यावर. याच्यावर येते. म्हणजे रोगाला जास्त बळी पडणारा ऊस. बरोबर का नाही? बरोबर. तरी तुम्ही डेअरिंग केली होय. बरोबर का नाही? आता जर हा ऊस बघितला याचे पुढचं सर थोंबही बघा किती होतो. आतला बघा तो थोंब आहे. ठीक आहे घे ना. हा बघा. बरोबर आहे. आता हा. हे पण बघायचे कांडे सांगतात एक छोटी जरी असली खाली हा. पण वर मोठे 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 मोठे. आणि हाईट किती झाली आता याची? आता ही तरी 17-18 फूट असेल उंच. 17 आणि तुम्ही तर म्हणे 10 फुटापर्यंत होती. होय होय.
मग आता याच्यात का बरं एवढा फरक झालाय? आपण हे सॉइल बुस्टर मी सुरुवातीपासून म्हणजे 90 दिवस असं ट्रीटमेंट केलं याला. म्हणजे लागण करताना 4 पोती कृषीधन टाकलं आणि आपलं फ्रोम टाकलं होतं. लागण करून घेतली. बरोबर याला त्यावेळी केमिकल घातलं नव्हतं. त्यानंतर उगवण क्षमता 100% झाली. बरोबर. मला त्यामुळे कुठं सांगायची वेळ नाही. वेळ आली नाही. बरोबर. त्यानंतर 1 महिन्यानंतर मला याला 30व्या दिवशी फुटवे जाणवायला लागलेले. किती बा- प्रमाणात फुट झाली? मी 30व्या दिवशी आपल्याला 2-2 फुटवे, एका ह्याला 2-2 फुटवे येते. आणि 52व्या दिवशी मी ह्यांना बोलवलं होतं. 52व्या दिवशी आपला ऊस बाळ भरणीला आला होता. 52 दिवशी बाळ भरले. बाळ किती भरले. उंची वाढली होती? तरी मला वाटतं एक 2-2.5 फुटाचा असेल. आंतरपीक कांदा कांदा होतं. कांदा होता हे. कांद्याजवळ 30,000 झाली. 30,000 रुपयाचा कांदा विकलाय मी यातला. अंतर किती 5 ठेवले? फूट आहे. 5 फूट सरीचं अंतर ठेवले. आणि 2 टिपरातलं अंतर किती होतं? ते 1 फुटभर असेल. फुटभर. हम्म. म्हणजे 5x1 एक अशा या पद्धतीनं तुम्ही ऊस लावलेला आहे. हम्म. ते टिपराला किती फुटे झाले? तरी 8-10 आहे. 8-10 फुटे झालेली. टोटल क्षेत्र किती? हे 18 गुंठे. 18 गुंठे. हम्म. 18 गुंठ्यात किती डोळे तुम्ही अंदाजे काढू शकता? एका सरीचे डोळे तुम्ही मोजले ना? आता हे असं पूर्ण ऊस मोजलाय मी. हा. किती भरला? म्हणजे आता हा 550 ऊस आहे एका सरीला. एका सरीला किती लांब सरी येते? ही 80 फूट, ही 80 फूट आहे. तिकडे 90 फूट जाते. बरं, 80 ते 90 या हा. दरम्यान तुमचे किती ऊस आहे? इथं 550, तिकडं 700-750 ऊस आहे. म्हणजे ही अशी एका सरीमध्ये? हा एका सरीमध्ये. आणि साधारण एका टोटल 32 सरी आहेत आपल्या. 32 सऱ्या. हम्म. म्हणजे 32 × 650 जरी 600 जरी पकडा. 600 पकडा. हा. बरोबर का नाही? 18,000 झाले. 318. बरोबर की नाही? 18,000 ऊस. आणि एका ऊसाचं वजन किती आता आता हे मोजलं तरी हे 1-1.5 किलोच्या आसपास 2 असेल. किलोच्या पुढे वजन भरायला पाहिजे. कारण 4 ते 5 कांडे 1 किलो भरण, 10-11 कांडे ऊस आहे आता. होय हो. 2 किलोच्या आत ऊस भरणार नाही. काय सांग, साधारण 18,000 ऊस आहे. हम्म. बरोबर का नाही? आणि 18. क्षेत्र किती म्हटले? हे 18 गुंठे. 18 गुंठे. आजच 2 किलोचं वजन आहे. अजून किती वेळ याला साधारण चांगला परिपक्व व्हायला? 7 ते 8 महिने आपण अजून 7 महिने जरी पकडला. हा. आणि आत्ताचा पिरियड किती झालेला आहे? आता याला 8 महिने झाले. म्हणजे अजून 50% म्हणजे अर्धे दिवस झाले, अर्धे राहिलेले. बरोबर. अजून एवढा ऊस वाढू शकतो. अजून ह्याच्यापेक्षा जास्त वाढणार सर. आता साधारण किती बेसल डोस आपण टाकलेले? मी एकूण ह्याला 3 बेसल डोस 3 पडले बेसल डोस दिलेले. आणि 4 पडले. 4 गेले. लागणी वेळी हम्म. टाकला 4 कृषीधन, 1 प्रोम हा. टाकलं, लागण करून घेतलं. बरोबर. 1 महिन्यानंतर परत 4 कृषीधन, NPK टाकलं होतं आणि 24-24 टाकलं. 24-24-0 टाकलं होतं. केमिकल टाकलं होतं. म्हणजे खताची बॅग टाकली. बरोबर. ह्याला बॅग टाकली होती. फुटवा पूर्ण मेंटेन झाल्यानंतर मग मी भरणीच्या वेळी ह्याला कुठल्याही प्रकारची केमिकलची लागवड टाकलेली नाही. आपलीच सगळं म्हणजे पोटॅश आपलं टाकलंय, NPK टाकलं, कृषीधन, ग्रीन भूमी आणि एन बूस्ट असं सगळं. टोटली किती बॅग वापरल्या गेल्या आपल्या सर्व याच्यात? आता 4 चोक 16 बॅगा झाल्या टोटल. 18 गुंठ्यात 16 बॅग. कृषीधन 16 16 बॅगा. आणि 2 बॅगा ग्रीन भूमी झाल्या. NPK 2 बॅगा झाल्या. परत प्रोम 1 बॅग झाली भरणीला. एन बूस्टर 1 झाली आणि पोटॅशच्या 2 झाल्या. पोटॅश 2 झाले. आणि 24-24 1 टाकली. एक रासायनिक मध्ये. हम्म. म्हणजे साधारण तुम्ही 95 असा फॉर्म्युला वापरला. 95% SBT हा. आणि 5% समजा रासायनिक वापरले गेले. बरोबर. आता ड्रीप ऍप्लिकेशन मध्ये काय देताय तुम्ही? ड्रीप ऍप्लिकेशन मध्ये सुरुवातीला मी पहिल्यांदा ज्यावेळी लागण केली त्यावेळी पंपानं अळवणी केली. 24-24 आपलं बायोज सॉइल आणि मायक्रो बुस्टर सोडलं. त्यानंतर प्रत्येक 10 दिवसाला मी 2 लिटर 1261 नंतर 24-24 असं मी 2 महिने केलं होतं. हाच ऊस म्हणजे त्याच शेतकऱ्यानं त्यानं लागण होती ती लागणीचा 92-5चा केलाय. मग त्याचा ऊस आणि माझ्या ऊसात 1 दिवसाचा फरक असेल फक्त, जास्तीत जास्त. खरं त्याचा ऊस 6 महिन्यानंतर भरणी केली आणि मी 3 महिन्यात भरणी केली. म्हणजे अर्धे दिवस तुमचे
पुढे गेलेले हा. 3 महिने आणि ऊस जो अर्धी भरली. मी भरणी 3 महिन्यात केली. मग आणि तीन- 30 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले म्हणून साईज ती मिळाली तुमची बरं. वाढ मिळाली साईज झाली ऊसाची. आज जर कंडिशन बघितली 8 महिन्याचा प्लॉट आहे हा पण हा. आणि तो पण आठ महिने. पण मग 50% ग्रोथ याची जास्त आहे आणि ते आपण समोर समोर पाहू शकतो. शेजारीच प्लॉट आहे. आज तो म्हणजे 2 ते 3च कांड्यांवर आहे माझ्या मते. होय 3 कांड्या 3-4 कांड्यावरती आहे तो ऊस. आणि आज आपला 10 12-16 कांड्या आहेत आपल्या. एवढा डबल फरक पडला डबल फरक पडला. आणि डबल फरक पडलाय त्यासाठी तुम्ही जे खर्च केलाय त्यांच्यात तुमच्या खर्चात तर काही फरक नसेल पडला एवढा. थोडासा असेल माझा जरा माझा कसा 18,000 पर्यंत गेला असेल. हा. तिने थोडा कमी केला असेल. हम्म. पण माझी संख्या ऊस जाडी आणि त्यांची संख्या ऊस जाडी ह्यात लई फरक आहे. म्हणजे ऍव्हरेज मध्ये दुप्पट फरक पडणार. दुप्पट फरक कांडीमध्ये आता एका टोंब्यात हे तुम्ही सर मोजा की हे बघा, एका हे बघा. हे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आहे. 15 आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 15 10 ते 15 हा. या दरम्यान हा. आता काही ठिकाणी जास्त पण त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे. तरी तुम्ही आता क्वांटिटी तर सांगितलेली 15 म्हणजे 18,000 ऊस हा. आहे तुमच्याकडे. हो आजच 2 किलोच्या आत येत नाही बरोबर की नाही. आता हे जर ऊस बघितलं तर साधारण कांडी याच्यावर पण मोजायची कांडी आता ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 17 हे जे 18वी पण हाय तयार आता. म्हणजे 17 ते 18 कांडी हा. आणि लष्टर बघा की सर जर बघितले नाही ना हे सर बघा की लष्टर कसं आहे. हातावरती लागते ना हे बघा तेव्हा कसं लष्टर आहे. कसं दिसतं म्हणजे हा निरोगी झाला पूर्ण निरोगी. ऊस. बरोबर अगदी बरोबर पावडर कोटिंग पावडर कोटिंग केला बरोबर. आणि सर्वात महत्वाचं कुठंच तुम्हाला असं वाळलेला किंवा असा रोग आलेला कुठंच नाहीये. पानांची ग्रोथ पानांची जाडी जरी बघितली तर एक पान घ्या सर, हे पान वापरा बरं काढले. बघा हे इथं पान केवढं मोठं आहे. बघा हे पानाची जाडी. 4 पडतात. 4 बोट बस. आणि शेंड्यापर्यंत हिरवं अरे शेवटपर्यंत. तर हीच माहिती तुम्हाला आपल्या एसबीटी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागत असेल तर तुमचा एक नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव विजय आनंदराव कोळीगडे. शॉपचं नाव ऐश्वर्या ॲग्रो, कुरुकली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल नंबर 9403 46 50 71. सर आपल्याची माहिती. नमस्कार शेतकरी मित्रांनो. ऊस उत्पादक शेतकरी असतील संपूर्ण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर तर सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी म्हणून आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्यानंतर इंस्टाग्रामवर पण आपलं सॉईल बुस्टर नावाने आयडी आहे. तर अशा शेतकरी मित्रांचे आपण जे अनुभव आहे आणि स्वअनुभव विशेष करून म्हणजे त्यांनी जे नवीन नवीन प्रयोग केले वेगवेगळ्या पिकांवर ते त्यांचे अनुभव आपण त्या सोशल मीडियावर आपण त्यांच्या नाव गाव पत्त्यासह आणि फोन नंबरसह आपण शेअर केलेले. तर तुमचं एक नाव नंबर. नमस्कार, माझं नाव शिवाजी चव्हाण. कॉन्टॅक्ट नंबर 87 66 58 50 25. 9205 व्हरायटी पण आणि मेन म्हणजे ते विषमुक्त आहे. म्हणजे हे गुळ हा, घेणारे मोठा हा तो बरोबर. एक निरोगी गुळ घेणारे ऑर्गॅनिक गुळ घेणारे तोही एसबीटी ऑर्गॅनिकचा बरोबर का नाही सर. तर खूप छान अशी माहिती दिली सर्वांची खूप खूप धन्यवाद.